बदामी चालुक्य साम्राज्याची राजधानी। बदामी हे कर्नाटक राज्यातील एक ऐतिहासिक शहर आहे। हे शहर विशेषतः त्याच्या गुंफा मंदिरांसाठी आणि चालुक्य राजवंशाच्या इतिहासासाठी ओळखले जाते। इसवी सनाच्या 6व्या ते 8व्या शतकादरम्यान बदामी हे बदामी चालुक्य राजवंशाची राजधानी होते। बदामीचा इतिहास प्रामुख्याने चालुक्य राजवंशाशी जोडलेला आहे। या राजघराण्याने या भागावर अनेक वर्षे राज्य केले आणि अनेक भव्य मंदिरे आणि कलाकृतींची निर्मिती केली। चालुक्य राजा पुलकेशी पहिला याने इसवी सन 543 मध्ये वातपीला आपली राजधानी बनवले। चालुक्यांच्या राजवटीत बदामी कला आणि स्थापत्यशास्त्राचे एक प्रमुख केंद्र बनले। चालुक्य राजवटीनंतर बदामीवर राष्ट्रकूट, विजयनगर आणि मराठा साम्राज्यासारख्या अनेक राजघराण्यांनी राज्य केले। बदामी हे ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे। बदामी गुंफा मंदिरे ही बदामीमधील सर्वात प्रसिद्ध ठिकाणे आहेत। ही 4 गुंफा मंदिरे ज्वालामुखीच्या खडकात कोरलेली आहेत। त्यापैकी 3 गुंफा हिंदू धर्माशी संबंधित आहेत। गुंफा 1 शिव, गुंफा 2 विष्णू, गुंफा 3 विष्णू आणि इतर देवता आणि चौथी गुंफा जैन धर्माशी संबंधित आहे। या गुंफांमधील कोरीव काम आणि शिल्पे अतिशय सुंदर आहेत आणि चालुक्य स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट नमुना आहेत। अगस्त्य सरोवर हे एक मोठे नैसर्गिक सरोवर आहे जे बदामी गुंफा मंदिरांच्या खाली आहे। या सरोवराच्या काठावर अनेक छोटी मंदिरे आहेत आणि येथील दृश्य अतिशय मनमोहक आहे। बदामी किल्ला हे गुंफा मंदिरांच्या वरच्या बाजूला आहे। हा किल्ला चालुक्य राजवटीत बांधला गेला होता आणि त्यातून संपूर्ण शहराचे विहंगम दृश्य दिसते। बदामी हे चालुक्य स्थापत्य शैलीचे प्रमुख केंद्र मानले जाते। येथील मंदिरे आणि गुंफा चालुक्यांच्या कलेचा आणि स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहेत। ही मंदिरे वेसर शैलीत दक्षिण आणि उत्तर भारतीय शैलींचे मिश्रण बांधलेली आहेत। येथील शिल्पांमध्ये हिंदू आणि जैन देवतांची सुंदर चित्रे कोरलेली आहेत। बदामीला भेट दिल्यावर तुम्हाला भारताच्या प्राचीन इतिहासाची आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाची झलक पाहायला मिळेल।